केतन अग्रवाल प्रकरणाचा लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये भक्कम पुरावे उभे करण्यासाठी म्हणून पोलीस अथक प्रयत्न घेत असलेले पाहायला मिळतात। मात्र एकीकडे या केसचा तपास सुरू असताना पोलिसांकडून आणखी एक अशाच पद्धतीची जुनी केस ओपन केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पण मुळात त्या केसचा आणि केतनच्या केसचा नेमका संबंध काय? त्याचबरोबर ही केस नेमकी कुठली होती आणि आता सियानं तिच्या कबुलीमध्ये नेमकं काय काय म्हटलंय हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। केतन अग्रवाल प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांकडून सध्या तांत्रिक तपासावर जास्त भर दिला जातोय। तांत्रिक पुरावे जास्तीत जास्त गोळा करायचे असं एकंदरीत ध्येय सध्या लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या समोर आहे। आता हे सगळं करत असताना पोलिसांनी जेव्हा सिया आणि चेतन या दोघांचे काही चॅट्स वाचलेत, डेटा रिकव्हर केलाय, त्यामधून बऱ्याचशा गोष्टी समोर आल्यात। त्या म्हणजे काय तर लोहगडावरून केतनला ढकलायचं हा काही त्यांचा पहिला प्लॅन नव्हता। यापूर्वी त्यांनी 2-3 वेगवेगळे प्लॅनिंग केलेले होते। मात्र प्रत्येक प्लॅन फेल होत गेला आणि त्यानंतर हे लोहगडावरून केतनला ढकलायच्या प्लॅनवरती येऊन थांबले। पण मुळात हा प्लॅन सुचला कसा? ही आयडिया कुठून सुचली? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तब्बल 15 महिने मागे जावं लागतंय। मुळात हा सगळा प्लॅन आत्ता केलेला नाहीये, तर वर्षभर आधीपासून हा सगळा प्लॅन सुरू होता। म्हणजेच कधी तर 2025च्या मे महिन्यापासून सिया आणि चेतन हे दोघेही मिळून केतनला संपवण्यासाठीचं प्लॅनिंग करत होते। पण हे सगळं करत असताना सुरुवातीला त्यांनी त्याला स्लो पॉइझन देण्याचा विचार केलेला होता। त्यावेळेस त्यांना विष मिळालं नाही म्हणून तो प्लॅन कॅन्सल झाला। त्यानंतर एका कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी देण्याचा विचार झाला। या कॉन्ट्रॅक्ट किलरनं सुरुवातीला सुपारी घेण्याचं ठरवलं सुद्धा होतं, होकारही दिला। या तिघांमध्ये एक मीटिंग सुद्धा झाली, पण नंतर समोरची व्यक्ती ही किती उच्च प्रतिष्ठित आहे किंवा किती मोठ्या घरातली आहे हे सगळं कळल्याच्या नंतर या कॉन्ट्रॅक्ट किलरनं अचानकच ही सुपारी घेण्यासाठी नकार दिला। त्यामुळे तोही प्लॅन कॅन्सल झाला। त्याच दरम्यान हे दोघेही मिळून नवीन काहीतरी प्लॅनिंग करण्याच्या विचारात होते आणि तेव्हाच सियाच्या ऐकण्यामध्ये एक बातमी येते। ही बातमी अर्थातच लोहगडाशी संबंधित असते। बातमी कुठली असते तर मानसी गोविंदपूरकर आत्महत्या प्रकरण। हे आत्महत्या प्रकरण घडलं होतं 18 मार्च 2025 ला। 2025 ला घडलेलं असं होतं की पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरामध्ये राहणारी मानसी जी कायद्याचं शिक्षण घेत होती, ती 18 मार्चला सकाळी 7-7:30 वाजता घरातून बाहेर पडते। त्यानंतर एक खासगी कॅब बुक करते। या कॅबने थेटपणे ती लोहगडावर पोहोचते। तिथे गेल्याच्या नंतर खालच्या तिकीट काउंटरच्या सीसीटीव्ही मध्ये तरी ती एकटीच दिसत असते। लोहगडावर गेल्यानंतर तिला तिथे कोणी भेटलं का याविषयीचे फारसे पुरावे पोलिसांना आढळून येत नाहीत। मात्र तिथे तिकीट काढल्याच्या नंतर काही वेळानं ती लोहगड चढते, वर जाते आणि त्यानंतर पुढचा अख्खा 1-1.5 दिवस ती घरीच येत नाही। असं म्हटल्याच्या नंतर अर्थातच कुटुंबियांकडून शोधाशोध सुरुवातीला केली जाते। नंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली जाते आणि 2 दिवसांनंतर तिचा मृतदेह हा लोहगडाच्या पायथ्याशी पडलेला आढळून येतो। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी काही दिवस तपास केला, पण हे सगळं आत्महत्याचं प्रकरण असल्याचं पोलिसांना वाटलेलं होतं। त्यामुळे ती फाईल नंतर बंदही झाली। मुळात घडलेलं असं होतं की मानसी हिचं रिसेंटमध्ये एक ऑपरेशन झालेलं होतं। ती अनेक दिवस आजारी होती आणि त्या सगळ्या डिप्रेशनमध्ये ती होती। शिक्षण चालू होतं आणि त्यामध्ये आजारपणही होतं। अशी बरीच कारणं होती की ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिच्या सगळ्या तपासामधून पोलिसांना तिच्या मोबाईलमधून वगैरे पण अशा बऱ्याचशा गोष्टी सापडल्या की ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये असेल आणि मग तिनं आत्महत्याचा निर्णय घेतला। या निष्कर्षापर्यंत येऊन पोलीस पोहोचलेले होते। पण जेव्हा सियाच्या कानावर हे सगळं प्रकरण आलं, त्यावेळेस तिला असं वाटलं की केतनला सुद्धा आपण लोहगडावरूनच संपवू शकतो। लोहगडावरून पडलेला माणूस शक्यतो वाचत नाही, वाचला तरी त्याचे दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर त्याचे मृत्यू होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मुळात ज्याचा तिथून पडून मृत्यू होतो त्याचा मृतदेह सुद्धा सहसा लवकर सापडत नाही। हे सगळंच डोळ्यासमोर ठेवून या दोघांनी मिळून लोहगडाचं प्लॅनिंग केलेलं होतं। पण आता जेव्हा पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणातला तपास केला जातोय, त्यावेळेस असं निष्पन्न होतंय की मानसीच्याच केसमुळे सियानं हे सगळं पाऊल उचलण्याचं ठरवलेलं होतं। ज्यावेळेस पोलिसांनी सियाला या सगळ्याविषयी विचारलं, त्यावेळेस सुद्धा सियानं असं उत्तर दिलं की लोहगडावरून कोसळून मृत्युमुखी पडलेला केतन काही पहिलाच नाहीये, यापूर्वी सुद्धा असं घडलंय। तिचं हे एक वाक्य ऐकून पोलिसांनी मागचा सगळा तपास करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मानसी गोविंदपूरकर हिचं हे संपूर्ण प्रकरण पोलिसांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं। त्यामुळेच
सियाच्या म्हणण्यानुसार मानसीच्या प्रकरणामध्ये सुद्धा केतन सारखं काही घडलंय का, हा संशय आता पोलिसांच्या मनात नव्यानं तयार झालाय. त्यामुळे कदाचित लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मानसी गोविंदपूरकर हिची आत्महत्येची फाईल जी बंद केलेली होती ती पुन्हा एकदा ओपन करण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. पोलीस कदाचित केतन प्रमाणेच त्याही प्रकरणात तसं तर काही घडलं नव्हतं ना, या सगळ्याची शोधाशोध करण्याची सुद्धा शक्यता आहे. अर्थात या सगळ्यावर अजूनही पोलिसांनी अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाहीये किंवा खरंच ही फाईल ओपन होणार आहे का, यावर पोलीस तसं काही म्हटलेले नाहीयेत. मात्र कदाचित असं घडूही शकतं, अशी एक शक्यता सध्या सूत्रांच्या हवाल्यानं समोर येत असलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे जर तेही प्रकरण ओपन झालं तर त्यामध्ये सुद्धा काही नवीन गोष्टी आढळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सिया आणि चेतन यांच्या बाबतीतल्या मात्र नवनवीन गोष्टी पोलिसांच्या तपासामधून समोर येत असलेल्या, सातत्यानं समोर येत असलेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळेच पोलिसांनी या सगळ्यामध्ये तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही केस आणखी जास्त भक्कम करायला सुरुवात केली आहे. ज्या कॉन्ट्रॅक्ट किलरला, केतनला मारण्यासाठीची सुपारी दिली गेली होती, त्याला सुद्धा पोलिसांनी शोधून काढलंय आणि कदाचित त्याला या प्रकरणामधला मुख्य साक्षीदार केलं जाऊ शकतं. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.